तुम्ही पण कुटुंबीय म्हणतायत आणि मोदीजी पण म्हणतायत मेरा परिवार, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फटाक्याचा नका लावू, जरा थांबा. की कोरोनाच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो, एक वेगळं पूर्ण जगावरती आलो होतो आणि तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. माझे कुटुंब माझी जबाबदारी. आता कुटुंब माझं आहेच, जशी कोरोना काळामध्ये मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती, तशीच ही जी काही हुकुमशाही येऊ घातलेली आहे त्या हुकुमशाही करण्यासाठी सुद्धा मी माझ्या कुटुंबा मेरा परिवार तो ठीक है, जैसे मैं कह रहा हूं कि मेरा परिवार मेरी जिम्मेदारी, वैसे आप कहो ना कभी एक बार तो. कारण निवडणुका आल्यानंतर देश हा माझा परिवार आणि निवडणूक जिंकल्यानंतर फक्त यांचे मित्र म्हणजे यांचा परिवार. तसं पाहिलं तर यांच्या परिवारामध्ये म्हणजे मी राजकीय म्हणतोय, फक्त सत्तेची खुर्ची ह्याचं त्यांच्याशी नातं आहे, बाकी कोणाचं कोणाशी नातं नाहीये. आता जी काय भारतीय जनता पक्ष त्याला म्हणणं मला जरा अवघड जाते, कारण तो जो काही पक्ष होता तो वेगळा होता, वेगळ्या संस्कारातला पक्ष होता, वेगळ्या एका चालीरीतीचा होता. अगदी नीरव सुद्धा आपल्यामध्ये आलाय. नीरव तुमचे जे पिताश्री होते राम बारोटजी, एक सज्जन सभ्य माणूस, ती एक परंपरा वेगळी होती. तेव्हा आपण भारतीय जनता पक्षाबरोबर होतो, पण ज्या वेळेला हा भारतीय जनता पक्षाचा भाडखाऊ जनता पक्ष झाला तेव्हा मी त्यांची संगत सोडून दिली. आणि आता सुद्धा इथे जे कोणी दिव्य प्राणी आहेत त्यांची भाषा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकताय. म्हणजे ही अशी सगळी भाषा बोलणारी माणसं आज त्यांना प्यारी झाले, पण जो परिवार, जी माणसं पक्षासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, त्याग केला, अशी लोक त्यांना नकोय. म्हणजे कोणी गुंडागर्दी करणारी लोक, भ्रष्टाचारी लोक सुद्धा चालतील. म्हणजे मी जे म्हणतो ना, महाराष्ट्रामध्ये फिरतो तेव्हा माझ्या सभांमध्ये बोलतो की जसं समर्थ रामदास म्हणाले होते की महाराष्ट्र मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं आता या भाडखाऊ जनता पक्षाने म्हटलंय भ्रष्ट ते तुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. सगळे तू किती भ्रष्टाचार केलाय त्यांच्याकडे ते पाठवतात. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, कितीचा भ्रष्टाचार आहे? 5 कोटीचा, राहू दे गरीब आहे. 50 कोटी, 100 कोटी, हा जरा बाजूला आहे. 70,000 कोटी, अरे ये तुझी तू वाट बघतोय, हे तुला घेतो, उपमुख्यमंत्री करतोय, डोक्यावरती बसवतोय. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, तुझ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जी लोक बोंबलत होती त्यांना दाढून टाकू आपण, पण तू डोक्यावर बस. मग माझा साधा प्रश्न आहे, 70,000 कोटीचा घोटाळ्याचे ज्यांच्यावरती आरोप केले तो उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल? असेल ना? आणि अशी सगळी माणसं, त्यांना असं वाटतंय की सगळी लोक ही खोक्यामध्ये बंद होतील. 40 गद्दार फोडले, काही खासदार फोडले म्हणजे उद्धव ठाकरे संपेल, शिवसेना संपेल. ही बघा शिवसेना काय आहे, हिंमत असेल तर संपून टाका. आणि मी जाहीर सभेमध्ये विचारतो, ते जे बोलतात की उद्धव ठाकरेने बाळासाहेबांचे विचार सोडले, तुम्ही सांगा मी बाळासाहेबांचा एक तरी विचार सोडला का? पण आपलं जे हिंदुत्व आहे, जे शिवसेना प्रमुख म्हणायचे, हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. की मला शेंडी जानवाचं हिंदुत्व पसंत नाहीये, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेक्याला बडवणारा हिंदू पाहिजे. आणि कधीही शिवसेना प्रमुखांनी केवळ कोणी म्हणजे अगदी सरळ बोलायचं झालं तर कोणी मुस्लिम आहे म्हणून त्याचा द्वेष नाही केला. तो जर का माझा देशभक्त असेल, देशप्रेमी असेल, तर तो धर्माने कोणी असेल तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून ते जे म्हणायचे की माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्राशी जोडलेलं आहे. आणि म्हणून अनेक असंख्य मी जिथे जिथे जातोय मुस्लिम लोक सोबतच आहेत, ख्रिश्चन लोक सोबतच आहेत. काय काय कारण त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे मी जे मगाशी त्या सगळे देशभक्त एकत्र येत आहेत, सगळे देशभक्त एकत्र आहेत आणि द्वेषभक्त म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करतात, सगळे भारतीय जनता पक्षामध्ये. हा भाडोत्री जनता पक्ष आहे.
त्याच्यामुळे उद्याची लढाई ही देशभक्त विरुद्ध द्वेषभक्त, जे द्वेष करतात, केवळ द्वेष आणि द्वेष. आणि मग मला खरोखर ती जी काही जुनी पिढी आहे, जसं नीरव आपल्यामध्ये आले, कारण त्यांना ही आत्ताची भाजपा पसंत नाहीये. त्यांच्या सुद्धा कुटुंबियाशी त्यांच्या सुद्धा म्हणजे एवढं निष्ठेने त्याचे वडील भाजपा वाढवण्यासाठी राबले, पण जो निष्ठेने राबला त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि नको ती लोक डोक्यावरती बसवली. मी मगाच्या सभेत एक सांगितलं, तेच पुन्हा एकदा सांगतो की ओरिसामध्ये एक व्यक्ती भारतीय जनता पक्षाने घेतली, त्यांचं नाव जगदेव. तुम्हाला ऐकलं, तुम्ही जगदेव नाव ऐकलंय? मग सांगतो तुम्हाला, ओरिसामध्ये नवीन पटनायक मुख्यमंत्री आहे, त्यांच्या पक्षात ते होते. पण नवीन पटनायकांनी 1-1.5 वर्षापूर्वी त्यांना पक्षातून हाकलून दिलं. हाकलून देण्याचं कारण काय, तर त्या माणसाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घुसवली होती. म्हणजे 15-20 कार्यकर्ते हे जखमी झाले, एक पोलीस अधिकारी जखमी झाला. ते त्यांनी कृत्य केलं म्हणून नवीन पटनायक यांनी त्या जगदेवाला हाकलून दिला. त्या जगदेवाला ज्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चिरडले त्याला देखील भाजपाने घेतला आणि त्याला मला वाटतं तिकीट दिलं. ही भाजपाची संस्कृती, याला आपण हिंदुत्व मानायचं आणि त्यांच्या पालख्या व्हायच्या. आज सुद्धा जो मी चिडून उठलेला यांच्या विरुद्ध उभा राहिलोय, का उभा राहिलोय? अरे गद्दाराला 50 खोके मिळत आहेत, मी गेलो असतो तर किती खोके मिळाले असते? का नाही मी गेलो? का गेलो नाही? कारण माझी मुंबई, माझी म्हणतो म्हणजे आपल्या सगळ्यांची मुंबई लुटली जाते, महाराष्ट्र लुटला जातोय. आहेत ना इकडे सुद्धा अनेक गुजराती माता भगिनी बांधव आले असतील या मतदारसंघात आहे, त्यांचं आमचं कधी वैर आहे? आपल्या शाखेमध्ये येतात. आणि नीरव तुम्ही सुद्धा आलात ना, कधीतरी तुम्ही माझ्या भेटीमध्ये मी कधी माता